नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की पॅरालिसिसचे रुग्ण कसे त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन संतृप्ति वाढवून त्यांच्या मेंदूच्या उपचार प्रक्रियेला गती देऊ शकतात। ऑक्सिजन ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येक जीवित पेशींसाठी आवश्यक आहे, आपल्या मेंदूसाठी आवश्यक आहे, आपल्या हृदयासाठी आवश्यक आहे। जेव्हा कोणी तुमचा गळा दाबतो तेव्हा तुम्हाला किती गुदमरल्यासारखे वाटते, तसंच आपल्या मेंदूला पुनर्प्राप्तीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, कारण याच्याच अभावामुळेच आपल्याला पॅरालिसिस झाला होता। ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा पॅरालिसिस होते। मुख्य कारण ब्रेन स्ट्रोक, रक्तात थक्का अडकतो, रक्तपुरवठा थांबतो। पॅरालिसिस होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ब्रेन स्ट्रोक किंवा मेंदूला कोणत्याही प्रकारचा नुकसान होणं, अपघात होणं। आता हे कसं होतं की तुमच्या रक्तात काही रक्ताचा थक्का मोठ्या रक्तवाहिनीत जाऊन अडकतो, ज्यामुळे पुढील रक्तपुरवठा थांबतो आणि पुढील मेंदूच्या ऊतींना ऑक्सिजन मिळत नाही कारण त्याला रक्त येत नाही। मग तो ब्रेक ऑक्सिजन शिवाय आणि खाण्यापिण्याशिवाय तसा मरतो। दुसऱ्या प्रकारचा जो ब्रेन स्ट्रोक असतो तो म्हणजे ब्रेन हेमरेज, यानी तुमच्या मेंदूच्या आत जी रक्तवाहिन्या होती ती फाटली। आता रक्ताची लिकेज झाली की पुढील रक्तपुरवठा थांबतो कारण सगळं रक्त मागेच राहिलं, मागे तो जाऊ शकला नाही आणि ज्या ठिकाणी तो पसरला तिथे त्याने ऑक्सिजन पुरवठा थांबवला, तिथे ऑक्सिजन पुरवठा होऊ दिला नाही। तर आपण काय पाहतो की ऑक्सिजन शिवाय मेंदूच्या ऊती मरतात। आता हा मेंदूचा जो ऊत आधी निरोगी होता आणि काम करत होता, म्हणजे तुमचे हातपाय हलवण्याचं काम करणारा, तो आता ते करू शकत नाही। त्याचा परिणाम म्हणजे आपल्या हातपायांनी काम करणे थांबवले जाते। जेव्हा आपल्याला कधी पॅरालिसिसचा स्ट्रोक येतो, आता आपल्याला कळलं की मेंदूमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता खूपच महत्त्वाची आहे। आता ते कसे वाढवायचे? ते आपल्या रक्तात ऑक्सिजनची संतृप्ति असते। जर आपण कोरमध्ये सर्वांना ऑक्सिमीटर लावला तर ऑक्सिमीटर मध्ये रीडिंग किती असते ते पाहाल। 99.7, 99.6, 99.8, पण कधी कधी ती 99 पर्यंतही पोहोचते। जेव्हा आपण खोल श्वास घेतो तेव्हा 2% ऑक्सिजनची संतृप्ति वाढते, त्यामुळे आपल्याला मेंदूमध्ये 2%चा अतिरिक्त फायदा होईल। विचार करून पहा, होईल ना? असं वाटतं ना? तर आपण एक छोट काम करणार आहोत की आपण अशी व्यायाम विकसित करू ज्यामुळे आपल्या श्वासामुळे आपल्या ऑक्सिजनची संतृप्ति उच्च स्तरावर राहील, ज्यामुळे आपल्या मेंदूला बरे होण्यात मदत होईल। आणि यात सर्वात चांगलं काम करणारं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी काय बोलणार आहे, अनुलोम विलोम आणि प्राणायाम, विशेषतः कपालभाती। जर तुम्ही पॅरालिसिसचे रुग्ण असाल, तुम्ही चालू शकत नाही, पण तुम्ही बसून किंवा लेटून छोटी छोटी व्यायाम करू शकता। यामध्ये काहीच लागत नाही, कुठेही हलायचं नाही, कुठेही शोधायचं नाही। आपल्याला लांब लांब श्वास घेण्याची गरज आहे, कारण कधी कधी असं होतं की पेशंटला नुकताच पॅरालिसिसचा स्ट्रोक आलेला असतो, रुग्ण पूर्णपणे बेडवरच असतो, चालण्याच्या स्थितीत नाही, असं म्हणाला की चालण्याच्या स्थितीत नाही, पण जर त्याने हे व्हिडिओ पाहिलं असेल तर तो हे पाहत आहे। तर या छोट्या गोष्टीमुळे तो आपल्या मेंदूतील बरे होण्याची प्रक्रिया जलद करू शकतो। मग आम्ही काय करू? आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया। आपण काय करणार? आपण आपल्या दिवसात 55 मिनिटे अनेक वेळा काढणार आहोत। थेट सकाळी उठल्यावर बेडवरून उठण्यापूर्वी 5 मिनिटे फक्त खोल श्वास घ्या, अनुलोम विलोम करा, प्राणायाम करा, कपालभाती करा किंवा थोडे खोल श्वास घ्या। सकाळी जेवण करण्यापूर्वी, लंच करण्यापूर्वी 5 मिनिटे काढायची आहे। तुमच्या समोर जेवण ठेवले आहे, ठीक आहे, 2 मिनिटांनी खाईन। तुम्ही टेबलवर बसून, खुर्चीत बसून पुन्हा 23 मिनिटे तुम्ही डीप ब्रीथ घेतली, त्यानंतर जेवण खाणं सुरू केलं। अशाच प्रकारे रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही थकले आहात, तेव्हा दोन्ही जेवणांच्या दरम्यान आता तरावसंग वाटत नाही, आता मी माझा झालो आहे, तरीही तुम्ही तुमच्या आयुष्यातून 5 मिनिटे काढून आपल्या मेंदूत अधिक ऑक्सिजन साठवू शकता। फक्त खोल श्वास घेतल्याने ऑक्सिजनची स्थिती 2% वाढेल, असं अनेकांना वाटतं। 2% ही आहे, 2%ने काय होतं? जर तुम्ही मेंदूला विचारले की 2% म्हणजे काय, तो तुम्हाला सांगेल। जर सॅच्युरेशन 2% खाली गेलं तर तुमची 97-96 जी सॅच्युरेशन आहे ती 94 वर ही जाईल। मग तुमचा श्वासोच्छवास त्रासदायक होऊ लागतो। तर 2% मुळे आम्हाला खूप फरक पडतो, आपल्या शरीराला यामुळे खूप फरक पडतो
आपल्या मेंदूला. जर तुम्ही कुठल्या गडबडीत असलेल्या जागेत बसले असाल तर तुमचा मेंदू चालणे थांबवतो, कारण त्याला ऑक्सिजन मिळत नाही. आणि एक मजेदार गोष्ट सांगतो, आपल्या शरीरात जितकी ऑक्सिजन मेंदू वापरतो, जितकी ऊर्जा मेंदू वापरतो, ती कोणतीही इतर गोष्ट करत नाही. आपल्या मेंदूचा वजन साधारणपणे 1.5 किलोच्या आसपास असतो, पण तो आपल्या शरीरात 40% जास्त ऊर्जा आणि 40% जास्त ऑक्सिजन वापरतो. कारण सर्वात जास्त काम करणारा ऑर्गन आपला मेंदू असतो. त्याला आपल्या मेंदूला ऑक्सिजन देण्यासाठी, थोडं रिलॅक्स करण्यासाठी छोटी मोठी अनुलोम विलोम किंवा पर्मकपालीसारखी बेसिक एक्सरसाइज आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करावी लागेल. यामुळे तुम्हाला पॉलिसीज रिकव्हर करण्यात खूप मदत होईल. कारण तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की तुमच्या छोट्या छोट्या क्रिया तुमच्या शरीरावर थेट परिणाम करतात. प्रत्येक गोष्ट सखोल समजून घ्या. कदाचितच कुणी तुम्हाला याबद्दल माहिती दिली असेल. हे वापरल्यास काही महिन्यातच शरीरात बदल दिसतील. फायदा झाला नाही तरी नुकसान नाही. कृपया हे दिनचर्येत समाविष्ट करा. भेटूया. जर फायदा झाला नाही तरीही नुकसान होणार नाही. याला आपल्या दिनचर्येत समाविष्ट करा.